प्रश्न क्रमांक पहिला आहे, डॅश डॅश हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे 1 मे. तर 1 मे हा जो दिवस आहे तो कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 720 किलोमीटर. तर महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, गंगा नदीची महत्त्वाची वितरिका कोणती नदी आहे? तर याचं उत्तर आहे हुबळी नदी. तर गंगा नदीची महत्त्वाची वितरिका ही हुबळी नदी आहे. पुढचा प्रश्न, जिल्हा व सत्र न्यायालय कोणाच्या नियंत्रणाखाली काम करतात? तर याचं योग्य उत्तर आहे उच्च न्यायालय. तर जिल्हा व सत्र न्यायालय हे उच्च न्यायालय यांच्या नियंत्रणाखाली काम करत असतात. पुढचा प्रश्न, मिंटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे व्हॉलीबॉल. तर मिंटोनेट हे व्हॉलीबॉल या खेळाचं जुनं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर याचं उत्तर आहे 1950. तर भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना 1950 या वर्षी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, त्याने घराजवळ गाडी उभा केली या वाक्यातील कर्म कोणते? तर याचं उत्तर आहे गाडी. तर त्याने घराजवळ गाडी उभा केली या वाक्यातील कर्म हे गाडी आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर याचं उत्तर आहे धनंजय चंद्रचूड. तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड हे आहेत. पुढचा प्रश्न, हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो? तर याचं उत्तर आहे रब्बीचं पीक. तर हिवाळ्यात पडणारा जो पाऊस असतो तो रब्बीचं पीक या पिकासाठी आवश्यक असतो. पुढचा प्रश्न, शॉनचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे म्यानमार. तर शॉनचं पठार हे म्यानमार या देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न, कर्नाटकमधील अरेबिका हे कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे कॉफी. तर कर्नाटकमधील अरेबिका हे कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, फणसाड अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रायगड. तर फणसाड हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, जागतिक वारसा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे 18 एप्रिल. तर जागतिक वारसा दिवस 18 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण आहेत? तर याचं उत्तर आहे अब्दुल नाझीर. तर अब्दुल नाझीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न, एप्रिल 2023मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. तर एप्रिल 2023मध्ये सायन्स पार्क केरळ या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, खान अब्दुल गफार खान यांना खालीलपैकी कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? त्याचं योग्य उत्तर आहे सरहद गांधी. तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी या टोपण नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे 29 ऑगस्ट. तर 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न,
भारत सरकार शेतकऱ्यांकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला डॅश डॅश म्हणतात. तर याचं उत्तर आहे रास्त किंमत.